ठीक आहे. बघा आतापर्यंत आपण काय काय केलं आहे, तर गिटची पूर्ण इन्फॉर्मेशन झाली आहे आपली. ठीक आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने त्याच्या वर्कफ्लोमध्ये कशा पद्धतीने काम करायचं, पूर्ण वर्कफ्लोमध्ये काय 3 स्टेजमध्ये काम करतो आपण. ठीक आहे. एक वर्किंग एरिया असतो, एक रिमोट वर्किंग एरिया असतो, रिमोट डायरेक्टरी असते. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय बघितलं, डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये लोकल रिपॉझिटरी क्रिएट होते. लोकल रिपॉझिटरी कुठे असणार, आपल्या लॅपटॉपमध्ये. ती लॅपटॉपमध्ये लोकल रिपॉझिटरी मध्ये 3 फेजेस मध्ये काम होईल. पहिली फेज कोणती असते, वर्किंग एरिया. वर्किंग एरिया नंतर स्टेजिंग. स्टेजिंग एरिया नंतर लोकल रिपॉझिटरी. बरोबर आहे. तर यामध्ये आपण काय कमांड्स यूज केल्या, ऍड कमिट पुश. पुश नंतर जर आपल्याला आपल्या लॅपटॉपमध्ये परत रिमोट रिपॉझिटरी वरून आपली गिट रिपॉझिटरी घ्यायची असेल तर काय करतो आपण, क्लोन. हे सगळे कमांड्स आपण बघितलंय. गिट मर्ज, गिट चेकआउट, ब्रांचिंगचा स्ट्रॅटेजी कशी असते, ब्रांचिंगचा पूर्ण वाय वी आर युजिंग ब्रांचिंग हे तुम्हाला कळलेलं आहे. काल आपलं पूर्ण तेवढं झालेलं आहे. ठीक आहे. राईट. तर यानंतर थोडंसं मी तुम्हाला आणखी ओव्हरव्ह्यू देतो. यामध्ये एक आणखी फाईल आपण क्रिएट करू शकतो, ते म्हणजे गिट इग्नोर फाईल. कोणती फाईल, गिट इग्नोर फाईल. ती हिडन मध्ये असती. तर ती फाईल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर सिंपली एक नवीन फाईल एकतर हिडन मध्ये क्रिएट करा, और येस बट मोस्टली ते हिडन मध्येच क्रिएट होते. ls-a यामध्ये बघा .git आहे. राईट. तर आपण आणखी एक फाईल क्रिएट करू शकतो, ते म्हणजे कोणती फाईल, गिट इग्नोर. आता होते काय ऍक्च्युली गिट इग्नोरने, तर मे बी लेस कन्सिडर करा तुमच्याकडे हंड्रेड्स ऑफ फाईल्स आहे है ना. हंड्रेड्स ऑफ किंवा 4 फाईल आहे. त्या 4 फाईल पैकी तुमची एक कंडिशन अशी आहे की जे 4th नंबरला फाईल आहे ती फाईल मला ना ऍड करायची आहे ना कमिट करायची आहे. पूर्ण प्रोसेसमध्ये, गिटच्या पूर्ण प्रोसेसमध्ये ती फाईल कम्प्लिटली इग्नोर व्हायला पाहिजे. म्हणजे ना ऍड होणार, ना कमिट होणार, ना पुश होणार. मला त्या फाईलवर कुठलंही काम करायचं नाहीये. ती सिम्पली टेम्पररी फाईल आहे, काही कामाची नाही अशा पद्धतीची. बट ती आपल्या लॅपटॉपमध्ये रिक्वायर्ड आहे. ऍड करून पुश करायची काही त्याची गरज नाही. प्लीज कन्सिडर करा. एखादी फोटो आहे, कन्सिडर करा. ती फोटो आपल्याला गिटहबवर टाकायची गरज आहे का, ती फोटो आपल्याला गिटहबवर टाकायची गरज नाही. तर आपले जे काही टेक्स्ट फाईल असणार त्यांना आपण अलाउ ठेवणार. बट जी फोटो आहे ती फोटो आपण काय करू, इग्नोर मध्ये ठेवू, जेणेकरून ना ती ऍड होणार, ना कमिट होणार आणि ना पुश होणार. कळलं. सो गिट इग्नोर कोणता फोल्डर क्रिएट करायचा असतो आपल्याला, गिट इग्नोर. येस, त्यासाठी मी एक छोटासा डॉक्युमेंटेशन, गिटचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन काढलेलं आहे. गिट इग्नोर कशासाठी यूज केले जाते, स्पेसिफाईज द इनिशियल अनट्रॅक्ड फाईल टू इग्नोर. ठीक आहे. ज्या फाईल्स तुम्हाला इग्नोर करायच्या असेल त्या इग्नोर करू शकता इथे. स्पेसिफाय इंटेन्शनली येस, मी मनातून माझी इच्छा आहे म्हणून मी करतोय. मला त्या ऍड नाही करायचं, कमिट नाही करायचं, पुश पण नाही करायचं. कळलं काय म्हणतोय मी. ठीक आहे. सो अनट्रॅक्ड फाईल दॅट गिट शुड इग्नोर, फाईल ऑलरेडी ट्रॅक्ड बाय गिट आर नॉट अफेक्टेड. म्हणजे ज्या दुसऱ्या फाईल्स अफेक्ट होणार नाही. सिंपल. सो यामध्ये थोडं आपल्याला कंटेंट लिहायचं असतो. फाईलचं एक्सटेन्शन तुम्ही काय करणार, .git इग्नोर असं लिहिणार. आपल्याला हीच एक फाईल क्रिएट करायची आहे, तर सिम्पली तुम्ही इकडे येऊन क्रिएट करू शकता त्याला. लेट्स कन्सिडर कॅट. ओके, कॅट करतो. आपल्याला यामध्ये कंटेंट ऍड पण करायचं आहे, तर तो कंटेंट कसा ऍड करायचा, ठीक आहे. टच डॉट गिट इग्नोर. ओके, आहे स्पेल बरोबर, GIT गिट एन एक्स्ट्राचा इग्नोर NORE बरोबर आहे का. तर एंटर करतोय, आपली एक फाईल क्रिएट होईल हिडन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये कंटेंट कशा पद्धतीने लिहायचा, आपल्याला जर काही फाईल्स इग्नोर करायच्या असेल तर त्या कशा ऍड करणार. ओके,
तर त्या फाईल्स वगैरे कशा ऍड करायच्या त्या आपण बघू. इथे या डॉक्युमेंटेशन मध्ये लिहिलेले आहे, सिंटॅक्स दिलेला आहे, पॅटर्न कसा लिहायचा. तर आपण बॅकवर्ड स्लॅश फॉरवर्ड स्लॅश यूज करू शकतो स्टार्टिंग अँड एंडिंग साठी. तर त्याचे डायरेक्ट एक्झाम्पल्स बघू हे पूर्ण थेरी वाचण्यासाठी. हा, इथून तुम्ही वाचू शकता की कशा पद्धतीने एक्सप्रेशन्स आपल्याला द्यायचे आहे. मे बी हेलो नावाचा वर्ड आहे, हेलो नावाने सुरुवात होणारी कोणती पण फाईल असू दे, ऍड करायचं नाही, कमेंट करायचं नाही, फुल्ली इग्नोर. लेट्स कन्सिडर गौरव नावाची एखादी फाईल असेल आपल्या सिस्टम मध्ये, त्या गिटच्या फोल्डर मध्ये, ती फाईल जशी या तशी इग्नोर व्हायला पाहिजे. कळलं? तर हे कसं लिहायचं, एक्सप्रेशन कशी लिहायचे ते इथे दिलेलं आहे. मे बी होऊ शकते हेलो नावाची एखादी डायरेक्टरी आहे, त्या डायरेक्टरीच्या आतमध्ये डॉट जार नावाचा एखादा काही फोल्डर आहे. तो आपली एक कंडिशन अशी असणार की बाबा त्या डायरेक्टरीमध्ये डॉट जार नावाने जे काही असेल ते पूर्ण इग्नोर झालं पाहिजे. कळलं का? काय म्हणतो मी, ते गिट ऍड कमिट होणार नाही, इग्नोर होणार डायरेक्ट. कळलं? ठीक आहे. तर त्याचे एक्सप्रेशन दिलेले आहेत. स्टार म्हणजे कुठलीही डायरेक्टरी असू दे, ठीक आहे. स्लॅश मीन्स मॅच ऑल डायरेक्टरी, सी कुठल्याही डायरेक्टरीमध्ये. फॉर एक्झाम्पल जर आता हे कुठल्याही डायरेक्टरीमध्ये फू नावाची फाईल असेल तर ती इग्नोर होईल. ओव्हरऑल पूर्ण कम्प्लीट लिनक्स मध्ये किंवा पूर्ण त्या गिटच्या रेपॉझिटरीमध्ये चुकून कुठल्या तरी एका डायरेक्टरीमध्ये फू नावाची फाईल आहे, बट येस ते इग्नोर करायची आपल्याला, तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. कळलं का? हा, तर हेच थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे. फाईल और डायरेक्टरी एनिवेअर द सेम पॅटर्न ॲज एस. येस, या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. रूट डायरेक्टरी मध्ये कुठलीही डायरेक्टरी मॅचेस एव्हरीथिंग इनसाइड. सी, हा एक्सप्रेशन तुम्हाला माहिती आहे, हे कशासाठी यूज करतो आपण? रूट डायरेक्टरीसाठी करतो. आणि त्या रूट डायरेक्टरीच्या आतमध्ये कुठलीही डायरेक्टरी असू दे हे कन्सिडर केले जाईल यामुळे. नेक्स्ट, एबीसी डायरेक्टरीच्या आतमध्ये कुठलीही फाईल असू दे, एबीसी डायरेक्टरीमध्ये कुठलीही फाईल असू दे, इग्नोर व्हायला पाहिजे. कळलं काय म्हणतोय मी? ठीक आहे. आणखी हा, इथे काय दिलेलं आहे, डायरेक्टरी ए आणि त्याच्या आतमध्ये कुठलीही डायरेक्टरी असू दे, जर का त्या डायरेक्टरीच्या आतमध्ये बी नावाचा फोल्डर असेल तर तो इग्नोर व्हायला पाहिजे. कळतंय काय होतं इथे? एकदम सिंपल आहे. आपल्याला एक्सप्रेशन्स द्यायची आहेत, आपल्याला एखाद्या डायरेक्टरीच्या आतमधली फाईल इग्नोर करायची आहे, किंवा एखादी डायरेक्टरीच्या आतमध्ये अगेन एखादी डायरेक्टरी आहे, बट आपल्याला नावं माहिती नाहीये, नेम माहिती आहे का त्यांचे? नाही, म्हणून आपण स्टार लिहितो. जर नेम माहिती आहे तर एबीसी आपण लिहिलंय, इथे ए लिहिलेलं आहे, बट एच्या आतमध्ये कोणती डायरेक्टरी आहे माहिती आहे का? नाही. ते कुठल्याही डायरेक्टरीमध्ये बी नावाचा फोल्डर असू शकतो किंवा बी नावाची फाईल असू शकते. एच्या आतमध्ये कुठल्याही डायरेक्टरीमध्ये बी नावाची फाईल असू शकते, बरोबर ना? तर ती आपल्याला इग्नोर करायची. या पद्धतीने एक्सप्रेशन्स आपण कुठे लिहिणार? गिट इग्नोर मध्ये लिहिणार. ओके, सो लेट्स चेक. आपल्याकडे सध्या इथे काय फाईल आहे? file1.txt. एक नवीन फाईल क्रिएट करू. douch access.txt असं काहीतरी लिहितो. ठीक आहे, एंटर करतो. ही फाईल आपली क्रिएट होणार. क्रिएट झालेली आहे. आता आपण गिट स्टेटस चेक करू. गिट स्टेटस चेक करा. access.txt दिसती आहे, बट आता गिट इग्नोर अवेलेबल आहे आपल्याकडे. तर गिट इग्नोर मध्ये आपण काय करू? ऍड करू की येस, आपल्या डायरेक्टरीमध्ये access.txt जे अवेलेबल आहे ते इग्नोर व्हायला पाहिजे. तर यामध्ये काय लिहायचं? सिम्पली डॉट नॅनो करतो मी, डॉट गिट इग्नोर, एंटर. यामध्ये मला सिम्पली काय करायचं आहे?
access.txt ही लिहायची आहे. ओके, access.txt. सिम्पली मी याला काय करणार, एस्केप करणार, सॉरी एस्केप करायचं नाही लागत, त्याला नॅनो मध्ये कंट्रोल एक्स करायचं असतं आणि वाय प्रेस करून एंटर करायचं असतं. ओके, आता स्टेटस मध्ये बघा काय दिसत आहे, access.txt दिसत आहे का, access.txt दिसत आहे नाही. आता git ignore दिसत आहे, आपण git ignore ला पण त्या फाईल मध्ये लिहू शकतो, .git तू स्वतःला पण इग्नोर कर असं म्हणतोय आपण त्याला, git ignore. ओके, परत कंट्रोल एक्स वाय आणि एंटर. आता मी परत एकदा स्टेटस चेक करतो, सी काय दिसतं, इग्नोर केलं त्यांनी, जी आपली एखादी लास्ट वाली कमिट असेल तिथपर्यंत घेऊन आलाय. तर आता प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही कमिट करणार ना, तो access.txt या फाईलला कन्सिडर करणारच नाही. आलं लक्षात, एकदम सिंपल आहे, काही कठीण आहे का इथे. हे कधी कधी कामात येतं. मी का बरं घेतलं git ignore, कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला क्रिएट करायचंच असते, जावा असो पायथन असो, ज्यामध्ये अशा काही फाईल्स असतात, अशा काही डायरेक्ट डिपेंडन्सीज असतात ज्यांना तुम्ही इग्नोर करू शकता, करायचं असते. ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल की तुम्ही ऍक्च्युअली पायथन मध्ये काय इग्नोर करू शकता, जावा मध्ये काय इग्नोर करू शकता. आणि इन टर्म्स ऑफ तुमच्या स्वतःच्या कम्प्युटरमध्ये, तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपमध्ये जो काही तुम्ही सोर्स कोड लिहिताय, त्यावेळेस जर एखादी फाईल आहे जे तुम्हाला पुश करायची नाही आहे मेन कोड मध्ये, तर तुम्ही या पद्धतीने त्याला इग्नोर करून तुमच्या स्वतःच्या लॅपटॉप मध्येच ठेवू शकता. तो रिमोट रिपॉझिटरी मध्ये जाणार का नाही, ऍड होणार नाही, कमिट होणार नाही, काही नाही. अंडरस्टूड. तुमची स्वतःची फोटो असेल जे तुम्हाला गिटहबवर पाठवायची नाही, त्याला सुद्धा तुम्ही इग्नोर करू शकता. कळलं. आता लेट्स कन्सिडर तुमच्याकडे एखादी फाईल आहे .png म्हणजे तुमची फोटो, तर तुम्ही काय करणार, ती इग्नोर करण्यासाठी या फाईल मध्ये येणार, इथे काय करणार आपण .png असं लिहिणार की बाबा कुठली पण फोटो असू दे इग्नोर कर, पाठवू नको, ऍड करू नको, कमिट करू नको, त्याला ट्रॅक करू नको, त्याचा व्हर्जन क्रिएट होणार नाही. गॉट इट. सिंपल आहे. हा, आता लेट्स कन्सिडर तुमची आणखी एक यादी रिक्वायरमेंट आहे. क्लाउड नावाच्या डायरेक्टरीमध्ये आपल्याला माहिती आहे की एक फाईल असायला पाहिजे, पण ती फाईल कोणत्या फोल्डर मध्ये आहे, क्लाउड मध्येच कुठल्या तरी एका फोल्डर मध्ये, क्लाउड या डायरेक्टरीमध्ये कुठल्या तरी एका फोल्डर मध्ये एक अशी फाईल आहे index.html. ओके, कळलं का. ऑरलेस कन्सिडर हे तर जास्त थोडं स्टँडर्ड झालं, गार्बेज असं काहीतरी लिहू, म्हणजे आपल्याला माहिती होईल ना की हे काही कामाची फाईल नाही आहे, garbage.txt असं. कळलं. आता काय होत आहे इथे, कन्सिडर चेक करा, लक्षात द्या, क्लाउड ही डायरेक्टरी आपल्याला माहिती आहे आणि फाईल कोणती आहे ते पण माहिती आहे, पण यामध्ये या क्लाउड मध्ये जर 50 डायरेक्टरीज असेल, त्या 50 पैकी कोणत्या डायरेक्टरीमध्ये garbage.txt आहे आपल्याला माहिती आहे का, नाही. हा, आपल्याला स्टार्टिंग माहिती आहे, एंडिंग माहिती आहे, पण मधात कोणत्या डायरेक्टरीमध्ये ते आहे माहिती नाही. सो आपण असे एक्सप्रेशन्स लिहू शकतो. कळलं. ओके, नेक्स्ट आणखी काय लिहू शकतो आपण हा डॉक्युमेंटेशन बघितलेलं आहे, या डॉक्युमेंटेशन कडे लक्ष द्या. सी एक्सप्रेशन्स हे तुम्ही रीड करू शकता इथनं, ठीक आहे. ABC भरपूर काही दिलेलं आहे. हे या पद्धतीने पण दिलेलं आहे की कुठली पण फाईल असू दे तुम्हाला इग्नोरच करायचं आहे. स्टार्टिंगला एंडिंगला कशा पद्धतीने तुम्ही डबल स्टार यूज करणार ते तुमच्यावर डिपेंड करतं. ओके, की तुम्हाला ऍक्च्युली इन्फॉर्मेशन किती आहे, फाईल कोणती इग्नोर करायची आणि ते कुठे आहे
पाथ माहिती नाहीये तर आपण काय करणार, स्टार स्टार करणार. कन्सिडर आहे, अंडरस्टूड झालं, काही कठीण आहे का यामध्ये, नाही ना, ठीक. ओके, एक्स वाय. आता इथे जर माझ्याकडे मी एखादी फाईल क्रिएट केली क्लाउड मध्ये, क्लाउडच्या आतमध्ये एक डायरेक्टरी, डायरेक्टरीच्या आतमध्ये एक फाईल, hello dot txt touch hello dot txt. आणखी एक फाईल लेट्स कन्सिडर करा hello dot png. एंटर. ls. किती फाईल्स आहे आपल्याकडे आता, hello dot png आणि hello dot txt. बट माझी अशी कंडिशन आहे की हेलोने सुरुवात होणारी कुठली पण फाईल असू दे, हेलोने सुरुवात होणारी कुठली पण फाईल असू दे, काय व्हायला पाहिजे, इग्नोर व्हायला पाहिजे. गिट स्टेटस मध्ये चेक करू आपण, आहे दोन्ही, ठीक आहे. एक काम करू आपण, गिट इग्नोर वर जाऊ परत, आणि इथे काय देऊ आपण, हेलो कॅपिटल होतं का, HELLO हेलो, आणि इथे देणार मी डॉट स्टार. आता त्याचं एक्सटेन्शन कुठलंही असू दे, हेलो ने स्टार्ट होते ना, इग्नोर होईल. सी आहे का काही, नाही. हे आपलं पुराणा कन्सेप्ट आहे हा, हे बाकीचं जाऊ द्या. आपण जे शिकतोय ते लक्ष द्या. आपण काय करतोय, इग्नोरिंग शिकतोय. एवढं आलं लक्षात, काही प्रॉब्लेम, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा कन्सेप्ट समजलाय, ठीक आहे. आता आपल्याला एक आणखी थोडंसं बघायचं आहे की गिटलॅब मध्ये आणि गिटहब मध्ये काय काय डिफरन्सेस आहे. गिटहब तर तुम्हाला ओव्हरव्ह्यू झालेला आहे. हा जो रेडमी डॉट एमडी आहे, हा रेडमी डॉट एमडी काय करतो माहिती आहे तुम्हाला, हा रेडमी डॉट एमडी ऍक्च्युली तुमचा डॉक्युमेंटेशन काय आहे, तुमचा डॉक्युमेंटेशन. यामध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन लिहू शकता. ls नॅनो रेडमी एमडी. तर यामध्ये आता तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लिहायची आहे, बॅच 9 आहे, ठीक आहे. तर इथे जो काय दिसतंय, इथे हॅश दिसतोय. तर हॅश कशासाठी यूज केला जातो, हेडिंग साठी. कशासाठी यूज केला जातो, हेडिंग. आता मी इथे जर कंटेंट लिहितो डबल हॅश मध्ये, ओके, फ्रॉम क्लाउड or let's consider this batch, this is a DevOps batch, या पद्धतीने. तर इथे काय केलंय मी, आता डबल हॅश यूज केलेला, डबल हॅश यूज केलाय. तर येस, ही असते मोठी हेडिंग, म्हणजे H1. जर तुम्हाला HTML चे कंटेंट माहिती असेल तर H1, देन ही असेल H2, आणि जेवढे तुम्ही हॅश यूज करत जाणार तेवढा त्याचा हेडिंगचा साईज कमी होत जाईल. कळलं, येस. दिस इज बॅच 1. आणि यामध्ये त्यानंतर तुम्ही काही कंटेंट जर ऍड करायचं असेल लाईन बाय लाईन, तर स्टार्स यूज करू शकता. स्टार म्हणजे एक पॉइंट. सी, तो कलर पण चेंज करतोय. हा, तुम्हाला विजिबल नाहीये का, याला मी थोडं छोटं करतो. मग ऑनलाईन मध्ये विजिबल आहे पूर्ण, हो सर. ओके. विजिबल आहे, पिंक कलर आलाय बघा या स्टारला, आहे, ठीक आहे. तर इथे तुम्ही करू शकता हॅलो. आणखी दुसरी द्यायची असेल तर तुम्ही इथे पण स्टार लिहू शकता, दुसरा पॉइंट क्रिएट होईल. ओके, क्लाउड या पद्धतीने. देन यानंतर याच्या आतमध्ये परत तुम्हाला काय करायचं असेल तर अगेन याच्या आतमध्ये तुम्ही कंटेंट टाकू शकता. म्हणजेच तो एक पॉइंट आहे, त्या पॉइंट मध्ये जर आणखी पॉइंट्स लिहायचे असेल आतमध्ये त्याच्या, तर पुन्हा तिथे तुम्ही स्टार्सने यूज करू शकता.
अगेन जर तुम्हाला लाईन्स अशी या पद्धतीने लाईन्स द्यायची असेल तर ते लाईन्स पण तुम्ही इथे देऊ शकता. ही लाईन पण कन्सिडर केल्या जाते, एक छोटासा ब्लॉक क्रिएट होतो. कळलं? ओके. तर हे readme.md फाईल म्हणजेच तुमचं एक काय डॉक्युमेंटेशन एकदम सुरळीत वेळेने तुम्ही लिहू शकता. कळलं? आता सिम्पली मला इथे काय करायचं आहे, याला कमिट करायचं आहे. आपण तिकडे काय चेंजेस झाले ते बघू. git ls कळलं का? कन्सेप्ट कळलं का? आता ह्या फाईल्स आपल्याला भले इथे दिसत आहेत, बट ऍक्च्युली ह्या काय होत आहेत, इग्नोर होत आहेत. हा, गिट स्टेटस बघितलं ना आपण, स्टेटस मध्ये काय आहे, हा readme.md आता आपण मॉडिफाय केलेली आहे. सो सिम्पली गिट ऍड करणार, तर कोणती फाईल ऍड होईल, md डॉटच होईल. बाकीच्या 3 होईल का, access.txt hello hello and होणार का? नाही. सिंपल ऍड git commit -m for message. yes, याला आपण बोलू शकतो ignore file and readme updated. बघा, जे आपण ऍक्च्युली करतोय ना त्या पूर्ण प्रोसेस मध्ये, तर त्या प्रोसेस मध्ये तुम्ही जेव्हा कमिट करताय, ऍक्च्युली तुम्ही काय केलंय ते लिहायचं. आता मी 2 गोष्टी केल्या, इग्नोर शिकवलं तुम्हाला आणि काय करतोय, रीडमी मध्ये अपडेट करतोय. तर एक्झॅक्ट मेसेज इथे मी लिहितोय. म्हणजेच जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय करतो म्हणून जेव्हा तुम्हाला सर्च करायचंय आणि चेक करायचंय की मी काय केलं होतं त्या कमिट मध्ये, तर डायरेक्टली माहित पडेल. असे मेसेजेस लिहायचे. ओके. सो नाउ git push origin main. ठीक आहे, कळलं काय होणार आहे. आपली ही वाली रिपॉझिटरी नव्हती ती, आपली रिपॉझिटरी ती दुसरी आहे, बॅच 9 नावाने ही वाली. ओके. सो इथे जर मी आता रिफ्रेश करतो म्हटलं तर कंटेंट ऍड होईल. ठीक आहे. सी बॅच, दिस इज डेव्हऑप्स बॅच, हेलो क्लाउड, आणि ही लाईन जी मी टाकलेली होती ही लाईन सुद्धा खाली दिसतीये. बरोबर. आणि access.txt हेलो वगैरे काय दिसतंय का? नाही, कारण ते ऍड पण नाही झाले, कमिट पण नाही झाले, फुल्ली इग्नोर झाले. अंडरस्टूड? ओके. देन त्यानंतर हा आता ऍक्च्युली फाईल हा कसा लिहितोय आपण ते तुम्ही चेक करू शकता. माझ्याकडे एखाद्या रिपॉझिटरी मध्ये असेलच readme.md. लेट मी शो यू. याच्यात एवढंच आहे. .md दिसतंय का इथे कुठे आणखी? हा नाही, माझ्याकडे आहेच बनलेले. वेट अ सेकंड्स, मला बघू द्या आधी. कुठेतरी बनवलेले आहे मी कुठल्या तरी रिपॉझिटरी मध्ये, जे की मी तुम्हाला दाखवू शकतो. छान Ansible मध्ये आहे का? इथे पण ही कसं लिहिलेली. हा सी बघा, जसं हा माझी एक रिपॉझिटरी आहे कुबरनेटिस मध्ये मी काय करतोय, व्हॉट इज कुबरनेटिस, मग कंटेंट लिहिला, देन छोटी वेब
हेडिंग देन त्यानंतर त्याच्यामध्ये कंटेंट आणि एक इवन इमेज मी ऍड केलेली आहे दिसतीये. आणि येस, हा डॉक्युमेंटेशन असतो. तुम्ही ऍक्च्युली याला हे तर डिलीट होणार नाही, याला वाटेल तेव्हा तुम्ही यूज करू शकता. तुमचं माइंड रिफ्रेश राहणार. डॉक्युमेंटेशन क्रिएट करणं कधी पण एक छान प्रोसेस असते, बरोबर ना? अंडरस्टूड आहे? तर कशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंटेशन क्रिएट करणार एवढं कळलं. यासाठी जर तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन लेस कन्सिडर करा, याच्यात डेटा ऍड कसं करायचं आहे, याच्यात डेटा ऍड कसं करायचं आहे तर तुम्ही इंटरनेटवरून पण सर्चिंग करू शकता. मी थोडंफार सांगितलंय. इमेज ऍड करण्यासाठी पण कंटेंट यामध्ये एक छोटासा सिंटॅक्स असतो. काय लिहायचं असतं? स्क्रीनशॉट लिहायचं असतं. स्क्रीनशॉट, स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्यामध्ये तुमच्या इमेजचं नाव. आणि कंडिशन अशी आहे, ही इमेज तुमच्या रेपोजिटरी मध्ये असायला पाहिजे. कळलं? ओके. दिस इज नथिंग बट अ रीडमी फाईल. त्याला तुम्ही क्लिक केलं तरी दिसेल. आणि जर चेक करायचं असेल तर याला तुम्ही इथल्या इथे एडिट करून चेक करू शकता. इथे डायरेक्टली या पद्धतीने कंटेंट आपल्याला लिहिता येईल. कुठे कुबरनेटिस इमेज हा सी इमेज कशा पद्धतीने टाकलेली आहे मी. एक्सक्लेमेशन मार्क क्वेश्चन मध्ये काय नाव द्यायचं आहे त्या इमेज साठी आणि देन त्यानंतर इमेजचा पाथ. आता हे इमेज आहे कुठे? ऍक्च्युली या कुठे आहे? या रेपोजिटरी मध्ये मी आणून ठेवलेली आहे. तर तुम्हाला चेक करायचं असेल तर ही इमेज तुम्हाला इथे दिसेल. पीएनजी असणारच इथे, त्याशिवाय ती लोड होत नाही. हा हे आर्किटेक्चर ठीक आहे. सो इथे आणखी पण आहेत. तर हे आहे ते इंग्रेस मधल्या याच्यात असणार. redmi.md याच्यामध्ये असेल, नाहीये मे बी कुठेतरी बनवून ठेवलेलं असणारच आहे ते. हा आहे एमडी फाईल. तर इथे एमडी फाईल जेव्हा तुम्ही बनवता ना .md, किती पण फाईल्स बनवू शकता, किती पण डॉक्युमेंट्स बनवू शकता. डिफॉल्ट मध्ये redmi.md काम करतं. बट येस, दुसरी पण तुम्ही बनवली तर त्याला फक्त क्लिक करा, ती ओपन होईल. या पद्धतीने तुम्ही त्याला यूज करू शकता. कळलं? बनवता येईल. तुमची डॉक्युमेंटेशन मला नेहमी पाहिजे. प्रत्येक गिट साठी, डॉकर साठी, कुबरनेटिस जे पण टूल्स घेऊ आपण, प्रत्येक साठी पाहिजे. कळलं? बुक मध्ये ठीक आहे तुम्ही लिहिताय, पण बुक जर तुमचं हरवलं तर डॉक्युमेंटेशन तर कामात येईल. कळतंय? ओके. तर हा एक इन्फॉर्मेशन झाला. नेक्स्ट मी तुम्हाला या गिटहब मधले हे सांगितलेले आहे सगळे का कशासाठी यूज करतात. ठीक आहे. रेपोजिटरीज वर जायचं, इथे सेम ऑप्शन्स मिळणार तुम्हाला. इश्यू, पुल रिक्वेस्ट, प्रोजेक्ट, डिस्कशन, जे की तुम्हाला ऍक्च्युली इथे दिसत आहेत हॉरिझॉन्टली. कळलं? इवन इफ जर तुम्हाला एखादी रेपोजिटरी डिलीट करायची आहे, तुम्हाला आवश्यकता नाहीये इथे, तर तुम्ही जसं की आता आपण एक रेपोजिटरी क्रिएट केलेली आहे, हे 9-10 वाली, याची काही गरज नाही आपल्याला. B9 वर काम करतोय आपण. तर याला जर डिलीट करायचं असेल तर सिम्पली सेटिंग्स मध्ये जाऊ आपण. सेटिंग्स मध्ये येस, तुम्ही नाव पण चेंज करू शकता. दिसतंय इथे ब्रांच कोणती असायला पाहिजे मेन मध्ये, ते सुद्धा तुम्ही इथून सेट करू शकता. बाकी यामध्ये हलके फुलके जर तुम्हाला एडिट्स करायचे असेल तर तुम्ही इथे डिसाइड करू शकता. कळलं? ओके. सो नेक्स्ट इथे बघा पुल रिक्वेस्ट कसं करायचं आहे. अलाव मर्ज कमिट्स तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्ही कमिट्स इथे चेक करू शकता. देन त्यानंतर लास्ट मध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल डेंजर झोन म्हणता येते बघा. तर जोपर्यंत तुम्ही शुअर नाही आहे तोपर्यंत या डेंजर झोनला हात लावायचा नाही. आणि हे काम तुम्हाला तसं पण ऍक्सेस राहणारच नाही, मला सुद्धा राहणार नाही.
But if you are a owner of this repository, so you can delete that repository. कळलं? सो चेंज रिपॉझिटरी विजिबिलिटी आता पब्लिक आहे, तुम्ही प्रायव्हेट करू शकता, म्हणजे हे दुनियाला दिसणार नाही, फक्त तुम्ही ज्याला ऍक्सेस देणार त्यांनाच दिसणार. कळलं? डिसेबल ब्रांच प्रोटेक्शन रूल. ब्रांच, येस, ब्रांच टू ब्रांच जे वर्किंग चालू आहे त्या ब्रांच मध्ये त्या ब्रांचला डिलीट कोणी करू शकलं नाही पाहिजे तुमच्या, ते पण प्रोटेक्शन आपण देऊ शकतो. ठीक आहे. ओनरशिप ट्रान्सफर करायची आहे ते करता येईल. आर्काइव्ह दिस रिपॉझिटरी, आर्काइव्ह करणे म्हणजे काय करणे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. आणि डिलीट करायचे असेल तर सिम्पली डिलीट करू शकतो आणि त्यानंतर आय वॉन्ट टू डिलीट दिस रिपॉझिटरी. Unexpected bad things will happen if you don't read this. वाचून घ्या म्हणतोय. डिलीट करण्याच्या आधी परमनंटली डिलीट होईल ते इन्फॉर्मेशन दिली आहे त्याने. बघा डिलीटला बटन दाबलाय पण दोनदा त्यांनी कन्फर्मेशन विचारलेलं आहे, कारण डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. डेटा जर तुमचा लॉस होतो त्यानंतर तो गिटहब म्हणणार तुम्हाला की आम्ही दोनदा तुम्हाला वॉर्निंग केली तरी सुद्धा तुम्ही डिलीट केलं, म्हणजे तुम्ही कन्फर्म होते, शुअर होते. करेक्ट आहे. सो यू कॅन डिलीट इट नाउ. वी ऑलरेडी हॅव लॉट्स ऑफ रिपॉझिटरीज, सो वी कॅन डिलीट इट. हॅव रीड अँड अंडरस्टूड दिस इफेक्ट. टू कन्फर्म, रीड दिस in the box. कळलं? सो डिलीट इट. ओके, पासवर्ड टाका. बघा हे 5वी प्रोसेस, 4थी प्रोसेस. आता तुम्ही म्हणणार की बाबा डिलीट झालेली, म्हणजे पासवर्ड टाकेपर्यंत तुम्ही विचार करू शकता की यार काम आहे का या रिपॉझिटरीज. कळलं? ओके, कूल. नाव या साइडला प्रोफाईल मध्ये तुम्ही चेंजेस काय करता येईल तुम्हाला ते पण तुम्ही करू शकता. येस, तुमच्या रिपॉझिटरीज दिसणार. तुम्ही जर काही काम करत असेल तर इथे अचिव्हमेंट दिसणार, रिपॉझिटरीज. तुम्ही इनिशियल वर्किंग जे तुम्ही आता जे चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकता की ऍक्च्युली सध्याच्या कंडिशनला तुम्ही काय करताय. हा छोटासा ग्राफ असतो, कोणत्या वर्षात तुम्ही काय केलं आहे, कोणता कोड लिहिलेला आहे ते दिसतो. ठीक आहे. एडिट प्रोफाईलला जाऊन तुम्ही नेम, बायो, तुमची पूर्ण डिटेल इथे एडिट करू शकता. कळलं? ठीक आहे. हे सिम्पल्स आहे, यात काही तेवढं नाही. येस, कोपायलट म्हणजेच तुम्ही एआय वर पण जाऊ शकता. इथनं एआयसी पण हेल्प घेऊ शकता. रिपॉझिटरीज, प्रोजेक्ट्स म्हणजेच ऑर्गनायझेशन लेवलवर जे तुम्हाला असाइन होईल ते तुम्हाला इथे बघता येईल. स्टार मार्क, ऑर्गनायझेशन्स, बाकी हाय लेवल फीचर्स आहेत ते सध्या काही गरज नाही आहे. सेटिंग्स मध्ये काय काय अवेलेबल आहे ते चेक करून घेऊ. सो सेटिंग्स मध्ये पब्लिक प्रोफाईल, अकाउंट, पूर्ण अकाउंटच डिलीट करायचं असेल तर तो पण करू शकतो. ठीक आहे. माझा नाही करायचा, तुम्ही स्वतःचा करायचा. हा, आता काय करतो आपण, एसएसएच की आणि जीपीजी की, ते दोन ऑप्शन दिसत आहेत. काय होतं, आपण आतापर्यंत कुठल्या रिपॉझिटरीचा ऍक्सेस घेतला तर एचटीटीपीडीच्या लिंकने घेतलेला आहे. पण त्यामध्ये आणखी एक ऑप्शन असतो एसएसएच वाला. ओके. जर का तुम्हाला गिटहबचा किंवा गिटलॅबचा ऍक्सेस घ्यायचा असेल कशाने, एसएसएच थ्रू, म्हणजे प्रत्येक वेळेस पासवर्ड किंवा प्रत्येक वेळेस ऑथेंटिकेट करायची गरज पडणार नाही. तर हा असतो सिक्युअर ऍक्सेस एसएसएच थ्रू. ओके. तर आपल्याला काय करायचं असतं, जे एसएसएचचा कन्सेप्ट माहिती आहे ना तुम्हाला, काय असतं एसएसएचच्या कन्सेप्टचा ऍक्च्युली कसं करतो आपण एसएसएच, ऍक्सेस घेण्यासाठी करतो. काय असतं त्यामध्ये ऍक्च्युली ऍक्सेस असं घेतो आपण. मग हा कल्पेश कसं घ्यायचं ऍक्सेस एसएसएच थ्रू,
हा. जो युजरचा लॉगिन असेल तो त्याला IP सगळं @ देऊन IP द्यायचा आणि नंतर समजा युजरचा पासवर्ड असेल तर द्यायचा. राईट. कल्पेश कोणत्या कीज असतात? SSH मध्ये कीज कोणत्या असतात? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, मी क्वेश्चन करत राहणार. नेटवर्किंग जसे जसे क्वेश्चन्स मला येतात ना तसे तसे क्वेश्चन्स करत राहणार, कारण पूर्ण कन्सेप्ट आपल्याला समोर चालवायचे आहेत, लिनक्सचे आणि क्लाउड्सचे. SSH कुठला कन्सेप्ट होतं, कुठे शिकलात तुम्ही? लिनक्स मध्ये शिकलात, बट यूज करायचं आहे ना समोर सगळीकडे. सांगा कोणत्या कीज असतात? कोणत्या कीज असते? पब्लिक आणि प्रायव्हेट. का विसरला मी? आणखी कोणत्या दुसऱ्या? कल्पेश.ssh, हा, कल्पेश.gf.ssh असं असते का? मग कल्पेश.ignore डायरेक्ट कल्पेश.ignore करून टाकायचं. बर, ठीक आहे. हा, अच्छा. कॉन्फिडन्स नाही आहे ना, त्यामुळे तर काय करतो त्यामध्ये? पब्लिक आणि प्रायव्हेट की कसे शेअर करतो आपण? कोणती की कोणाकडे असायला पाहिजे? कल्पेश म्हणून माहितीये का, छडी घेऊन येणार आहे. तुम्ही वेट करा, छडी मी आणतोयच, उद्या परवाच घेऊन येतो. आणि तो सॉन्ग लावत जाऊ जेव्हा पण छडी घ्यायची असली ना, छडी लागे छमछम विद्ये झंझणाला, बॅकग्राऊंड म्युझिक. हा, बोल लवकर, पनवेल निकलना है. हाँ, मी एक कन्सिडर होत आहे की तू अभ्यासच करत नाहीये. टाइम निघून जाईल, अभ्यास करशील नाही तर कसं होईल? सिंगल पब्लिक आणि प्रायव्हेट की असते. पब्लिक की ज्याचा आपल्याला ऍक्सेस घ्यायचा आहे त्याच्याकडे द्यायची, आणि प्रायव्हेट की कोणाकडे असणार आहे? आपल्याकडे. प्रायव्हेट की म्हणजेच माझ्या गाडीची चाबी. गाडी काय पब्लिक प्लेसवर उभी आहे, जोपर्यंत मी आपली चाबी लावणार नाही तोपर्यंत ते ऍक्सेस करणार नाही. तो सिंपल प्रायव्हेट की आपल्याकडे असतो. पब्लिक की आपण दिलेली आहे गिटहबला, जे की मी ते सेव्ह करून ठेवलेली आहे. ठीक आहे, एका इन्स्टन्स वरून घेतलं होतं तर ते भरपूर टाइम झालाय तिला. ठीक आहे, दिसतीये तिथे, तर ती पब्लिक की आहे. प्रायव्हेट की कुठे असेल? माझ्याकडे. आणि जेव्हा मी SSH ने ऍक्सेस करायला जाणार तेव्हा तुम्हाला फक्त SSH चं फिंगरप्रिंट एक्सेप्ट करायला सांगेल, त्यानंतर काही नाही. गॉट इट? आणि हा असतो सिक्युअर वे टू ऍक्सेस युअर रिपोजिटरीज और ऍक्सेस युअर एव्हरी इन्स्टन्स. करेक्ट आहे? पण इथे IP ऍड्रेस तर नाहीये, मग SSH हायफन वाली कमांड नाही चालवायची असते. इथे आपल्याला डायरेक्टली URL मिळतं. कळलं का? अरे बघितलं की नाही? ऑनलाईन आवाज येतो की नाही व्यवस्थित? हॅलो, येतोय ना आवाज? राईट, ओके. सी कोड मध्ये येतोय आपण. कोड मध्ये आपल्याला दोन लिंक्स मिळतात, एक HTTP असते. सी, तर हे पब्लिक वाली लिंक आहे, हे पूर्ण दुनियासाठी अवेलेबल असणार. बट प्रायव्हेटली ऍक्सेस करायचं असेल आणि सिक्युअर वेने करायचं असेल तर दिस इज नथिंग बट युअर. सो काय म्हणतोय तो? यूज अ पासवर्ड प्रोटेक्टेड SSH की. कळलं का? सो दिस इज दी युअर लिंक टू ऍक्सेस. तर कमांड कोणती चालवणार तुम्ही? सेम चालवणार, git clone, बट URL कोणता घेणार? दिस वन. ऑथेंटिकेशन कशाने होईल? जिथे प्रायव्हेट की असेल तिथूनच तुम्ही ऍक्सेस करू शकणार. कळलं का? ओके. सो प्रायव्हेट की ज्या लोकेशनला असेल तिथेच तुम्ही ऍक्सेस करू शकणार. तेव्हा येस, हे एक झालं. गिटहब CLI तुम्ही यूज करू शकता. गिटहबचा गिटहब CLI रेपो क्लोन सी, याची डायरेक्टली चेंजेस होऊन जातं. गिट
रेपो क्लोन. खाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसत असेल, ओपन विथ गिटहब डेस्कटॉप. गिटहब डेस्कटॉप म्हणजे एक GUI ओपन करून देईल तो. आणि डाउनलोड ॲज अ झिप. हा कम्प्लीट कोड तुम्ही डाउनलोड तुमच्या लॅपटॉप मध्ये करू शकता ॲज अ झिप फाईल. कळतंय? जेणेकरून तुम्ही त्याला शेअर करू शकता इझिली. अंडरस्टूड? राईट. हा झाला गिटहब. यामध्ये आता तुम्ही चेक करू शकता. आणखी काय राहिलं का आपलं? हा, आणखी वन मोर. गिटहब आता माझ्या लोकल लॅपटॉप सोबत कनेक्टेड आहे, तर मला पुश करताना काही इश्यू येत नाहीये किंवा पुल करताना काही इश्यू येत नाहीये. बट जेव्हा तुम्ही स्वतःहून लिनक्स मशीन, AWS वर एखादी लिनक्स मशीन आहे त्याच्यावर तुम्ही गिट पुश करता, तेव्हा तो ऑथेंटिकेशन मागतो. ऑथेंटिकेशन मागणार तेव्हा तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर एक टोकन जनरेट करायची असते. डेव्हलपर सेटिंग, ID आणि पासवर्डने काम होणार नाही. तुम्हाला ID द्यायची आहे, बट पुश करण्यासाठी एक टोकन जनरेट करावी लागेल. त्याला म्हटलं जाते पर्सनल एक्सेस टोकन. क्लासिक. माझ्याकडे टोकन पण जनरेट असणार आहे. सी आहे. आता ही जनरेट कधी करणार? जेव्हा तुम्हाला पुश करायचं असेल. ऑथेंटिकेशनचा पार्ट आहे की येस यू आर द पर्सन, you are the owner person, you want to push the data in the GitHub repository from different location. परमिशन कुठे म्हणजे कसं काय? मी कॉल करून बघितलं झालंच नाही. याला परमिशन्स हां, तो बोलला पुश पुल पूर्ण द्यायचे, काय प्रॉब्लेम नाही. जनरेट न्यू टोकन, क्लासिक वन, रेपोवरचे पूर्ण. ठीक आहे. वर्कफ्लो नाही दिलं तर चालेल. राईट करता यायला पाहिजे, डिलीट करता यायला पाहिजे. admin.org देऊ शकतो आपण. पब्लिक की हे सगळे देऊन द्यायचे. सध्याच्या कंडिशनला आपल्याला माहिती नाही, बट लिमिटेड जर पाहिजे तर रीड राईट करायचं असेल तर इथे चेक करायचं. राईटची प्रोसेस आहे, ऍडमिन राईट आणि नॉर्मल पॅकेजेस राईट करू शकलो पाहिजे किंवा पूर्ण रेपोजिटरीवर काम करता येईल ते करता येईल. डिपेंड. हे वाचायचं आणि व्यवस्थित द्यायचं. युजर्स ऍड करता येतं, रिमूव्ह करता येतं, युजर रिलेटेड इन्फॉर्मेशन. आणि मग तो टोकनचा URL क्रिएट करून तोच टाकायचा. जो इथे एक URL क्रिएट होईल तो URL यूज करायचा आणि तो एकदाच दिसतो, तो कॉपी करून ठेवायचा. काय दिस टोकन हॅज नो एक्सपायरेशन डेट अँड आय थिंक माझ्याकडे अवेलेबल आहे, बट मी तुम्हाला दाखवणार नाही कारण तुम्ही कॉपी करून घेणार. दिस इज नथिंग बट अ काय म्हणतात सिक्युरिटी ब्रीच, कंप्लायन्स. गॉट इट? अंडरस्टूड झालं? तर माझ्या लॅपटॉप मध्ये मी 5-6 वर्ष आधीपासूनच ते कॉन्फिगर केलेलं आहे, म्हणून मला काही लागत नाही परत. मी गिट बॅश पण करू शकतो, मी SSH पण करू शकतो, मी HTTP पण करू शकतो आणि टोकन सुद्धा करू शकतो. मला परत द्यायची गरज आहे का? नाही. एकदा करायचं, कॉन्फिगर होतं लॅपटॉप पुरा. अंडरस्टूड? आणखी काय बिलिंग बघू शकता तुम्ही. यामध्ये एंटरप्राइज लेवलवर काम करत आहेत तर तुम्ही यामधले प्लॅन्स पण घेऊ शकता. ईमेल नोटिफिकेशन्स पाहिजे, पासवर्ड आणि ऑथेंटिकेशन मध्ये तुम्ही स्वतःचे पासवर्ड चेंज करू शकता ऑथेंटिकेशन्स मध्ये. बाकी जसं जसं तुम्ही यामध्ये काम करत जाणार छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या एक्सप्लोर होत जाईल. सो डोंट वरी. आणखी गिटहब बद्दल काही इश्यू आहे? अंडरस्टूड झालं सगळं? अंडरस्टूड झालं? ठीक आहे. गिटलॅब बघू. गिटलॅब माझं ह्या क्रोम वर माहिती नाही का बरं लॉग इन होत नाहीये. लेट मी ओपन इन सेपरेट ब्राउझर. gitlab.com. नाहीतर इथे पण नाही झालं तर मला इनकॉग्निटो मोड मध्ये जावं लागेल. काही तरी इश्यू येतोय, माझं गिटलॅब लॉग इन होत नाहीये. कॅचे पण क्लिअर करून बघितलं, म्हटले सी इथे होतो का.
गिटलॅब आणखी थोडासा इझी जातो यूज करायला. ठीक आहे, गिटलॅब काय करतो आपण आणखी थोडासा इझी जातो यूज करायला. आणि इथेच आपलं इथे चालू झालं, इनकॉग्निटो मध्ये चालू झालं, पण नॉर्मल ब्राउझरवर ओपन होत नाहीये. तर यामध्ये पण आता व्हेरिफिकेशन कोड येतात. सो सगळीकडे सिक्युरिटी छान वाढलेली आहे. सिक्स 87906 टाइप होत नहीं है. 687906. So now see the environment, the dashboard of your GitLab also. Okay, this is nothing but your dashboard. See सर्वात आधी काय दिसतंय इथे तुम्हाला प्रोजेक्ट्स. आपण इकडे येऊ डायरेक्टली. आता इथे तुम्हाला दिसेल कॉन्ट्रीब्युशन, स्टार्ट, पर्सनल्स मध्ये येस तुम्ही तुमच्याकडे स्वतःच्या रिपोजिटरीज किती आहे तर इथे दिसेल. हा, वन मोर थिंग, गिटहब मध्ये आपण रिपोजिटरी बोलतो, इथे प्रोजेक्ट हा नाव यूज केला जातो, पण शेवटी आहे काय ते रिपोजिटरीज आहे. इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, म्हणजेच एक नवीन रिपोजिटरी क्रिएट करायची. सो रिपोजिटरी क्रिएट करण्यासाठी आता इथे ऑप्शन्स अवेलेबल आहे. इम्पोर्ट करू शकता डायरेक्टली तुम्ही प्रोजेक्ट, मे बी गिटहब वरून गिटलॅब वर तुम्ही इम्पोर्ट करू शकता. CI/CD हा मोस्टली यूज केला जातो, CI/CD साठी सुद्धा गिटलॅब. क्रिएट फ्रॉम टेम्पलेट, जर एखादा टेम्पलेट असेल तर टेम्पलेट मधून पण तुम्ही यूज करू शकता. क्रिएट ब्लँक, हे सेम इन्फॉर्मेशन द्यायची आहे. प्रोजेक्ट नेम जो इथे देणार तो इकडे चालू होईल, प्रायव्हेट, पब्लिक. वन मोर थिंग, इंटरनल आलेलं आहे इथे दिसत आहे, मे बी ते ऑर्गनायझेशन लेवलवर असेल. सो इथे पण आहे पब्लिक आणि प्रायव्हेट. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवा, पब्लिक डिफॉल्ट मध्ये गिटहब प्रोव्हाइड करतं आणि प्रायव्हेट डिफॉल्ट मध्ये गिटलॅब प्रोव्हाइड करतो. ओके, बट येस वी कॅन चेंज इट टू पब्लिक हिअर ऑल्सो. इट्स ऑन यू. कळतंय? जेव्हा प्रायव्हेट करतं त्याला ऍक्सेस घ्यायसाठी सुद्धा तुमचा आयडी पासवर्ड लागेल. प्रायव्हेट केल्यावर काय लागेल? आयडी आणि पासवर्ड. बाकी इथे पण आहे readme.md सेम, and you can create your project. कळलं? ग्रुप दिसतंय, इथून तुम्ही ग्रुप युजर्स मॅनेजमेंट करू शकता. मर्ज रिक्वेस्ट दिसतंय इथे, तिकडे पुल रिक्वेस्ट म्हटलं जाते, इथे काय म्हटलं जातंय? मर्ज रिक्वेस्ट. अंडरस्टूड? तो दोन्ही ठिकाणी डिफरन्स समजताय? ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये एक रिपोजिटरी, माझी रिपोजिटरी कन्सिडर करा. रिपोजिटरी मध्ये कंटेंट कसा लिहायचा, सेम त्याच पद्धतीने जसं आपण गिटहब मध्ये लिहितोय. डॉक्युमेंटेशन readme.md सेम याच पद्धतीने क्रिएट करायचा, दिसतंय इथे. ओके, आता ह्या कमांड्स कसे लिहायचं ते यासाठी शेल लिहायचं असते, शेल प्रोव्हाइड करायचा असतो त्याला. ठीक आहे. मग आता ही रिपोजिटरी आहे, या रिपोजिटरी मध्ये कोड आहे. तर या लेफ्ट हँड साइडला बघा, वी कॅन मॅनेज ऍक्टिव्हिटी, वी कॅन मॅनेज मेंबर्स, लेवल्स. ओके, कळलं? या रिपोजिटरीला कुणाला ऍक्सेस द्यायचा असेल, ही प्रायव्हेट आहे माझी, लॉक दिसतोय इथे लॉक. हे काय केली आहे मी? प्रायव्हेट क्रिएट केलेली आहे. जर मला याला कोणाला ऍक्सेस करायला द्यायचं असेल तर मला त्याचा गिटलॅबचा आयडी आवश्यक असेल, तो मी मेंबर्स मध्ये ऍड करणार.
गिटलॅबचा आयडी. जसं गौरव आहे, गौरवचा आयडी घेणार, मेंबर्स मध्ये जाणार आणि गिटलॅबचा आयडी तिथे टाकणार, मग गौरवला ऍक्सेस मिळेल. ठीक आहे. लेबल्स म्हणजे एक्स्ट्रा टॅग्स आपण देऊ शकतो आयडेंटिफिकेशन साठी. प्लॅन्स आता इथे आहे इश्यूज वगैरे जे काही येणार, इश्यूज साठी कोणत्या पद्धतीने तुम्ही रिझोल्युशन करता ते तुमच्यावर डिपेंड करेल. नेक्स्ट कोड, मर्ज रिक्वेस्ट, रिपोजिटरीज, ब्रांचेस, कमिट्स, टॅग्स, पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही इथून घेऊ शकता. कोडवर जे काही काम झालेलं आहे ते. देन नंतर बिल्ड, तर इथे यूज केलं जाते CI/CD कन्सेप्ट, पाईपलाईन. जोपर्यंत मी जेनकिन्स तुम्हाला शिकवणार नाही तोपर्यंत हे कन्सेप्ट इथे लक्षात येणार नाही. सो फॉर नाउ लिव्ह इट. सिक्युरिटी ऑप्शन्स आहेत, डिप्लॉयमेंट ऑप्शन्स आहेत, हे कन्सिडर करा. हे इथून बिल्ड पासूनचे पूर्ण ऑप्शन्स तुमचे कशासाठी आहे, CI/CD लेवलवर, डेव्हऑप्स लेवलवर. सो या पद्धतीने तुम्हाला गिटहब आणि गिटलॅब मध्ये काम करायचं आहे. अंडरस्टूड झालाय की नाही ते एवढं सांगा. मी इथेच थांबतोय.